डेफिनेटली तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे. कोविडनंतर अशी एक सुनामीच आलेली आहे डायबिटिक पेशंट्सची. म्हणजे एकदम तरुणांमध्ये पण आपल्याला डायबिटीस बघायला भेटतं आणि त्याच्या मागचं जी कारणं आहेत त्यामधलं एक बेसिक कारण हे आहे की जेव्हा कोविड आला त्याच्यानंतर सगळ्यांची कामं बंद झाली आणि लोक घरीच बसून होती आणि त्यामुळे त्यांच्या ॲक्टिव्हिटी लेवल ड्रॉप झाल्या आणि ॲक्टिव्हिटी लेवल ड्रॉप झाल्यामुळं मग फॅट पर्सेंटेज वाढत गेलं, वजन वाढत गेलं लोकांचं आणि वजन वाढल्यामुळं मग डेफिनेटली जसं जसं वजन वाढत जातं तसं त्यांच्या चान्सेस वाढतात की त्यांना डायबिटीस डेव्हलप होऊ शकतो. ते एक बेसिक रिझन झालं. त्याच्या व्यतिरिक्तही एक रिझन हे आहे की बऱ्याचशा लोकांना फायनान्शियल लॉस झाले. त्या फायनान्शियल लॉसमुळं जो स्ट्रेस डेव्हलप झाला त्या स्ट्रेसमुळं आपल्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोनचं सिक्रिशन वाढलं त्या लोकांमध्ये आणि त्या कॉर्टिसॉल हार्मोन जो आहे तो खूप मोठं एक रिझन आहे आपल्या टिश्यू डॅमेज करायला, इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप करायला आणि त्या इन्सुलिन रेजिस्टन्समुळं आपल्याला डायबिटीज डेव्हलप करायला. तर ते एक कारण झालं आणि त्याच्या व्यतिरिक्त एक कारण आहे ते म्हणजे स्टेरॉइडल मेडिकेशन्स. कोविडला ठीक करण्यासाठी डॉक्टरांना स्टिरॉइडचे इंजेक्शन्स मेडिसिन्स द्यावे लागले. म्हणजे ते काही चुकीचं नव्हतं त्यावेळेचं. त्यांनी त्या काही मेडिसिन्स दिल्या, इंजेक्शन्स दिले, लोकांचे जीव वाचवण्यासाठी त्यांच्याकडे तोच एक पर्याय होता. पण त्या स्टिरॉइडल मेडिकेशन्सचा एक साईड इफेक्ट हाही आहे की लोकांना इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप होऊ शकतो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढल्यामुळं आणि त्याच्यामुळं त्यांना डायबिटीज डेव्हलप होऊ शकतो. आणि ह्या सगळ्यांच्या एकत्रित येण्यामुळं कोविडनंतर बघतोय की आपल्या इथे डायबिटीसची एक सुनामीच आली.